विद्यार्थ्यांसमोर अखेर मोदी सरकार झुकलं। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी असणार। माझं मन 10 दिवसांपासून दुःखी होतं। युवा शक्ती देशाची खरी ताकद आहे। तरुणांना इतर कोणी भरकटवू नये म्हणून मी स्वतः पंतप्रधानांकडे राजीनामा दिला। धर्मेंद्र प्रधान यांचं भाष्य। आपण सर्वांनी करून दाखवलं। या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत असं म्हणणाऱ्यांना हा मोठा दणका आहे। दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए। प्रधानांच्या राजीनाम्यावरती अभिजित तिपके यांची पहिली प्रतिक्रिया। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तातडीची दिल्ली वारी। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन फडणवीस नागपुरात। भेटीसंदर्भात प्रचंड गुप्तता सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस उच्च शिक्षित। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाची संधी मिळू शकते। संजय राऊत यांचा मोठा दावा। तिरंगा मार्च होणारच। शिवाजी पार्कवरती तरुणांचा विजयोत्सव साजरा करू। तरुणाईला सहभागी होण्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन। जेन झीनं सरकारच्या झिंज्या उपटल्या। तरुणांनी देशाला भीतीच्या छायेतून बाहेर काढलं। मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचे आभार। त्यांनी दिल्लीसारखी परिस्थिती होऊ दिली नाही। राज ठाकरे यांच्याकडून अभिनंदन। पुणे घाटमाथ्याला आज पावसाचा रेड अलर्ट। रायगड, रत्नागिरीसह साताऱ्याला ऑरेंज अलर्ट। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरींची शक्यता। मुसळधार पावसामुळे पहलगाम मार्गावरील अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित। बालताल या मार्गावरून यात्रा सुरू राहणार असल्याची माहिती। काश्मीरचे विभागीय आयुक्त अंशुल गर्ग यांची माहिती। मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक घेतला जाणार। ठाणे ते कल्याण दरम्यान सकाळी 11:15 ते दुपारी 4:15 वाजेपर्यंत ब्लॉक, तर ट्रान्स हार्बरवरती ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार।